नमस्कार. आजचा हा व्हिडिओ मी बनवतोय हा खास म्हणजे संपूर्ण मनुष्य जातीसाठी, मानवासाठी, आपल्या सर्व बंधू भगिनींच्या हितासाठी आहे. म्हणजे आज आपण पाहतोय की देशभरात सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहे. त्या रस्त्याची कामं चालू असताना विषय काय होतोय की रस्त्याच्या आजूबाजूला असलेले डोंगर, मोठमोठी झाडी, मोठमोठे नद्या नाले हे तुटतायत. त्याच्यावर नद्या नाल्यांवर भर टाकून आपण रस्ते बनवले जात आहेत. दळणवळणाची सुविधा उपलब्ध होते, झाडं तुटले. ह्या सगळ्या सुविधा हव्यात. दळणवळणाशिवाय पर्याय नाही, कारण दळणवळण असेल तर देशाची प्रगती किंवा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील किंवा पूर्ण देशातील, संपूर्ण देशातील लोकांना रोजगार मिळेल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, पण ज्या निसर्ग निर्मित गोष्टी आहेत त्यावर आपण मात करतोय ना. समजा 100 झाड तुटली, तिथं 20 झाडे आपण लावणं गरजेचं आहे, कारण निसर्ग हा असा आहे. आता उष्णता वाढली की आपोआप पाऊस हा पडणारच. म्हणजेच आपण झाडं तोडली त्याच्यामुळे उष्णता होते, त्याच्यामुळे पाऊस पडतो. पाऊस पडतो. लोक बोलतात पावसाने काय चाललं, पण पावसाने नाही, हे मानवाने केलं. त्याच्याशिवाय आता हे मोठमोठे प्रकल्प आपल्या इकडे देशामध्ये उभे राहत आहेत. अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, हे ते काही असतील की आता एक मोठमोठे प्रकल्प समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा मोठमोठ्या समुद्रातनं खाडीतनं भराव टाकून हे मोठमोठे प्रकल्प उभे केले जात आहेत. म्हणजे काय होतंय की म्हणजे वैज्ञानिक लोक आहेत, विज्ञान पुढे गेलंय, पण वैज्ञानिकांनी हाही विचार करा की निसर्गावर मात करू शकत नाही, कारण निसर्ग ही आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे आणि त्या देणगीचा तुम्ही गैरवापर करताय. निसर्गावर मात करू नका. हा व्हिडिओ जेवढा व्हायरल करता येईल तेवढा करा, शेअर करा, कारण कसं आहे, निसर्ग असेल तर आपण मनुष्य जगू. याच्यामध्ये निसर्गाच्या पुढे काय नाही. किती जरी विज्ञान पुढे गेलं तरी निसर्गावर मात करून आपण माणूस जगू शकत नाही. विज्ञानाच्या प्रगतीच्या याच्यावर आपण जर जगायचं म्हटलं तर तेवढं शक्य नाहीये. समुद्र, मोठमोठ्या नदी नाले, खाडी हे बुजवून आपण जे निसर्गावर मात करतोय हे चुकीचं आहे. हे सगळं थांबवा, तरच ह्या सगळ्या गोष्टी थांबतील, नाहीतर निसर्गाचा कोप हा होणारच. आजकाल तुम्ही मोठमोठ्या व्हिडिओमध्येच बघताय, युट्यूबला व्हिडिओमध्ये, बातम्यांमध्ये लाईव्ह बघताय की बाबा समुद्रामध्ये वादळ होतंय, चक्रीवादळ होतंय. या गोष्टींना आपणच कारणीभूत आहोत, मानवच. कारण आपण मात करतोय निसर्गावर, पण निसर्गावर मात करणं सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. शिवाय आपल्या कोकणातनं लोक मोठमोठे व्यापारी, लाकूड व्यापारी मोठमोठी झाडे तोडून शहरातनं बॉयलर गरम होण्यासाठी लाकडं म्हणजे जंगलं तोडून लाकडाचा व्यापार करतायत मोठमोठ्या कंपन्यांना कोळसा जाळण्यासाठी. हे सगळं थांबलं पाहिजे. हा व्हिडिओ जरा व्हायरल करा, शेअर करा सगळीकडे, तरच आपण कुठे सुखी समाधानाने जगू शकतो. नाहीतर आपलं मनुष्य जातीचं जगणं यापुढे